बघा पारितोषिक आलंय आदित्य अनंत कांबळे 100 रुपयाचं पारितोषिक सूर्यनिरागस झालं पाहिजे फरमाईश नक्की आणि रोशन सौरभ ऋषी मुकेश साहिल सुयश प्रथमेश प्रफुल्ल सुरेंद्र हर्षल स्वराज आणि प्रज्वल यांच्याकडून मोहन मुरलीवाला फरमाईश आलेले आहे 350 रुपयाचं पारितोषिक सगळ्या फरमाईश घेतो हॅलो हॅलो पालकर बुवा हॅलो हॅलो ना साहेब साहेब बिस्कऱ्या थोडं टाकताय हो दे ना बाई तुम्ही सांगा हो दे बाई काय अरे तुम्ही सांगा बाई घासून करतो बघा कशी कारण काय रक्तगिरीचं पाणी काय एवढं आहे हा टाकतो भाऊ हा म्हणून बुवा काय म्हणलं नायक नाही खलनायक हूं मैं आणि माझा खलनायक लपून ठेवलेला आहे तुम्हाला बघायचंय काय बुवा घराने बुवाचा नाद करायचा नाही म्हणून म्हणतात मी काय म्हणालो आडक्या गुरुचा वाडगा चला नाही हे बुवा काय म्हणतात पक्क्या गुरुचा पक्का चला आहे म्हणतात मी हा तू याला पक्का चला नाही तू छक्का आहेस हा म्हणून बारीला सुरुवात करतोय बुवा आल्यापासून बुवा काय म्हणाल बुवा रातभर नाही म्हणाल रे हो मानकर बुवा बुवा रातभर नाही म्हणाल पण तुमच्या ह्याच्यात नाही गेले ना म्हणून बुवांना एकदा पोरा फिरव आणि बुवांची खली वली कशी करतो बघ गणपती कशाला गायलीला तुमची गवर गायची ना बुवांचा विषय रेकॉर्ड असं 10 नंबरचं सरकार आमचं पंढरी फडके किंगमेकर म्हणतो भेटल जवानी गुन्ह्यात फुकटचे खातोय पराठे फुकटचे खातोय पराठे आय खोकला झालाय कराटे वा असा वजनदार राहिला वजनदार उरावर बसलो ना उरावर
शाप उंच करून टाकीन म्हणून या गुहागरच्या या बायकोन भाजला चांगले आज पराठे. बुवा काय म्हणाले, हा पराठे खाऊन जड झालाय आहे ना, म्हणून बुवाचा विषय कसा देतोय. गुहागरच्या या बायकोन भाजला चांगले आज पराठे. आणि बायको आणि नवरा एकत्र आल्यावर, बायको आणि नवरा एकत्र आलं कोण कराटे खेळतं? हा, कोण कराटे खेळतं काय? हा, म्हणून बुवा नको खेळूया आता कराटे, नको खेळूया आता कराटे, लागल नागरा सकट तुला गराटे. हा, हे रत्नागिरीचं पाणी आहे बुवा. म्हणून नको खेळूया आता कराटे, नको खेळूया आता कराटे, नागरा सकट लागल तुला गराटे, नको खेळूया आता कराटे, नागरा सकट लागल गराटे, नको खेळूया आता कराटे, नागरा सकट लागल गराटे. गुहागरच्या या बायकोला बांधलं, गुहागरच्या या बायकोला बांधलं, चांगले आज पराठे, चांगले आज पराठे. नको खेळूया आता कराटे, नको खेळूया आता कराटे, नागरा सकट लागल गराटे. आणि बुवानी माझ्या मला म्हणाले म्हणून यांच्यावर चढतोय आहे ना. आज चढायचा मान बुवा माझा आहे, मी पुरुष आहे, माझा चढायचा मान आहे, म्हणून बुवानी माझ्या गळाची कटिंग केली. काय खेळ नाही भातुकलीचा समजावशील का समतळा. त्या विघ्नहर्ता गणरायाला काय म्हणालो की हे गणराया, हे जे आयुष्य चाललंय हे भातुकलीचा खेळ नाही, बरोबर ना. आज तुम्ही आणि जो मी मांडलेला आहे तो हा खेळ आयुष्य काय आहे, बरोबर ना. म्हणून गणरायाला विनंती केली तर बुवा काय म्हणतात, खेळ हा कलगी तुऱ्याचा समजून घेणारे मुला, कसे अजून नाही कळले माहित आहे का तुला. बुवा काय तुमचे शब्द, मी काय म्हणतो तुम्ही काय म्हणताय, दुसरं वर्ष तुमचं आहे, म्हणून बुवा बुवा म्हणाले नाही अर्थ तुझ्या गाण्याला. आणि मी म्हणतात वादळ आहे, वादळ, बुवागरचं वादळ. मी जर पाहतो ना ते वादळ समोर लागले. हा गराटी बुवाची ताकद आहे, नाद नाही करायचा आहे, नाद करते काय. हा, आणि विषय राहिला नमनाचा. बुवा म्हणाले आमच्या खेळातली कशी दाखवतो बघा, म्हणून बुवाने सुरुवात केली. मग माझ्या रत्नागिरीत काय चालतं, नमन चालतं, बरोबर ना. भले लांबोरी बुवाने आणणारी असेल, शक्तीधुरात नमान भले लांबोरी बुवाने आणणारी असेल, पण गेल्या वर्षी खरोखरची नमाने या सुशांत गराटे 49 केला नाही, बरोबर आहे ना. गराटे बुवाला नमन नाही शिकवायचं बुवा. आणि तुम्ही तुमच्या बारीत किती नमान करून गेलो हे तुम्ही पण ठरवा. आणि लाखाशिवाय भात नाही आणि वडापाव शिवाय खायच नाही आहे ना. आता माझं स्वतःचं वडापावचं दुकान आहे, तर मला खायला लाच कसली आहे की नाही. म्हणून तो मानगोटीवर बसून म्हणतो वारी करणार, मानगोटीवर बसून वारी करणार. बुवा तुला बसवतो माझ्या ह्याच्यावर, हा तुला बसवतो याच्यावर. तुम्ही मानगोटीवर बसणार नाही आल्याने गेलं हे शाम आहे ना. तू आनंदाने शिटी मारलीस ना, हा एवढा आनंद झाला त्याला शिटी मारला. म्हणून बुवा तुमच्यासारखं लय आल्याने गेलं. आणि कॉपी करायची नाही, खोटा बोलायचं नाही बुवा आहे ना. गराटे बुवाचा नाक पण करायचं नाही. म्हणून अजून एक विषय गवळण, गवळण बुवांची बघा. दर 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 मी लावली काळी एकला, सफेद एकला ना. हा मी सफेद एकला लावली आणि बुवा काली 4ला म्हणतो. तर काली 4ला दे, काली 4ला दे. दर 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 दर. अरे माझं ह्या म्हणतो येत ना, माझा या म्हणतो हा बबन. साधी गोष्ट नाही बुवा, सफेद एकला म्हणून दाखवला तुमचं
तुमच्या समजेल बोचात किती दाम आहे तो बोचात किती दाम आहे तो म्हणून एक नाही माझ्या मनाच्या फुलपाखरा काली लाजून हसता जरा तुझ्या पुढं फिकी अप्सरा मनापासून सांगतोय राधे तुझा प्रिय करे आहे खरा वचन दिलंस होतस तू मला काय म्हणतो किती समजावलं रे तुला का सोडून गेलास मला तू प्रीतीचा झुलविला झुला तर फुलपाखरू म्हणतो वाट बघताय प्रीतीच्या फुला हा बरोबर ना तू प्रीतीचा झुलवला फुला झुला तो फुलपाखरू वाट बघतोय माझ्या प्रीतीच्या रे फुला प्रीतीचा म्हणतो झुला अरे तू खुला रे खुला तुझा ने वारगा वा झालाय खुला आणि त्याचा करपटलेला शाप मला म्हणतो रेड्यासारखा आहे रेड्यासारखा आहे ना मी रेड्यासारखा आहे हा तुझं उडवायचं आहे मी रेड्यासारखा आहे भारी शक्ती तुझ्याची तुझा आवाज चांगला आहे माझा आवाज चांगला आहे बरोबर आहे ना माझा आवाज चांगला तुझा आवाज चांगला हा भारी शक्ती तुझ्याची आहे सुरांची जुगलबंदी आहे का मी झाडाचं नाही तर बारका असं हा मी झाडाचं नाही तर बारका असं तुझ्यावर काय उडवून घ्यायचं आहे काय तो हा मग बोललो तर मग म्हणता गराडी भाऊ बोलतो अरे कालच्यासारखी वारी गेली असती ना तुझ्या चट्टी नाही राहिली राहू दे ना आज झाले होऊ दे ना म्हणून बोला लय झाली रातभर प्रेमाची गाणी मला वाटलं हा आहे माझ्या हृदयाची राणी अरे सुयोगुआ तुझी सारी संपली जवानी आणि आज हा पाली चरेडा या कारवांची वाडी तर तुला पाजणार उभ्या पाणी या गराटे बुवाला पाहून याला फुटला एक घाम याच्यात नाही राहिला कसलाच राम अरे माझ्याशी लढायचं सुयोगुआ तुझं नाही रे काम कारण या शक्तीत भल्या भल्यांना लावलाय या गराटे बुवानं झेंडू बाम म्हणून एक विषय बुवांच्या काळजाच्या आरपार देतो देतो रे पण काय त्या वंशबोलच्या नादात लोका उडून गेली ना ते ह्याला नंतर काय म्हणालो काय समजणार ना म्हणून देणार वंशबोल पण देणार नाही पुण्य काय राहिलं त्या साऱ्या लोकांनी पाहिलं नाही पुण्य काय राहिलं या साऱ्या लोकांनी पाहिलं चार चौकात आज मी पालकर बुवा तुला केलं या नागड चार चौकात आज मी पालकर बुवा तुला केलं या
बोलणार हा आता आता मला सांगायचं कुठची बाई आपल्या नवऱ्याचा लंगोट चार चौघात सोडील हा सोडील काय पण आता मोहनी लंगोट सोडला नाही ना सबळ सोडला नाही ना तर बघा वो विषय कसा आहे विषय माझा गडा झाला प्रकार हा उघडा नको करू माझ्याशी झगडा तुला दियारणक समजनात करीन मी कसा उघडा बुवा म्हणतात ना आता बुवा मला माझा विषय तुझा माझा आहे झगडा तू म्हणते केला उघडा पाहून माझा पहिला रगडा पहिल्या वालीचा माझा रगडा ऐकलाय ना पाहून माझा पहिला रगडा आज या गुहागरच्या माझ्या बायकोच सुटला या लुगडा बरोबर आहे ना विषय बरोबर आहे ना हे रावाला बरोबर आहे ना हा बरोबर आहे ना कारण लगोट सोडलं तर मला उघडा गेल्यावर मी काय ऐकणार आहे म्हणून आज गुहागरच्या या बायकोचा माझ्या सुटला या लुगडा केसामंदी गजरा या कलगी तुऱ्यातला वा असं पाहिजे नाही का अरे बुवा काय म्हणाला काशी करू दे ना बुवा तुझी बारी करणार म्हणून या कलगी तुऱ्यातला मी हाय तुरपाचा यज्ञा आला माझ्याशी लढायला हा पानकर गुहागरातला छक्का आपण कर गुहागरा आला माझ्याशी लढायला आपण कर गुहागरा छक्का आला माझ्याशी लढायला आपण कर गुहागरा छक्का माझ्या कलगी तुऱ्यातला या कलगी तुऱ्यातला मी हाय तुरपाचा यज्ञा या कलगी तुऱ्यातला मी हाय तुरपाचा यज्ञा आला माझ्याशी लढायला हसूयो
चिखल करून टाकतो. म्हणून बघा बुवांचा विषय काय, बुवानी नारीवरती विषय काढला बरोबर ना. माझ्या सगळ्या माई माऊल्या बसलेल्या आहेत. पण आज समाजात ज्या गोष्टी होतात त्याला सर्वस्वी काय पुरुष जबाबदार आहेत काय. तुम्हाला राग नाही आला बुवा म्हणाला तेव्हा, हा आला ना, तुला आला ना बाबा, बस याला सर्वस्वी काय पुरुष जबाबदार नाही. आज झालंय कसं, म्हातारी पण म्हणते मला फॅशनीत राहायचंय, पावडर लाले लावून गावभर उडाकतात बरोबर ना. माय माऊलीने तुम्हाला म्हणत नाही, पण जे आहेत ते आहेत. म्हणून बुवा तुम्हाला विषय कसा देतो बघा, जरा खाली ये. 5 ला रिक्षाला बसली, टॅक्सीला बसली, पावडर लाली लावून गाली, लाल लाल करते वया भट, मागणं पायाला पडले हिच्या फट. हा पावडर लाली लावून आहे ना, लाल लाल वड करून म्हाताऱ्या पण फिरतात आजकाल. म्हणून पावडर लाली लावून गाली, लाल लाल करून बया भट, मागणं पायाला पडले जरी फट, मागणं पायाला पडले जरी फट, तरी म्हातारे घालते हा एवढा एवढा स्कट. आहे ना विषय आहे बुवा. म्हाताऱ्या गोताऱ्या म्हणजे आता गावात होत नाही पण शहराच्या ठिकाणी होतात बरोबर ना. म्हाताऱ्या पण मी ऐश्वर्या आहे, मी 18 वर्षाची भाषा फिरतात. म्हणून पावडर लाली लावून गाली, पावडर लाली लावून गाली, लाल लाल करते बया भट, लाल लाल करते बया भट, माग पायाला पडली हिच्या भट, माग पायाला पडली हिच्या भट, तरी मागाली घालते बया भट, मागाली घालते हिच्या भट, तरी मागाली घालते बया भट, मागाली घालते बया भट, मागाली घालते हिच्या भट, तरी मागाली घालते. याचा तोरा असा, याची बडबड तशी आहे बरोबर ना. बुवा जल्ला तुझा मोरा नाही दो, माझा तोरा जाऊ दे. तुला जल्ला मोरा अशा बाऱ्या केल्यास ना तर कुत्रा सुद्धा तुला विचारायचं नाही. कुत्रा पण टॅग वर करून जाईल तुझ्यावर बुवा, बरोबर आहे की नाही. म्हणून फरमाईश आलेली आहे. पण त्याआधी एक कोकणाचं गीत येतो, कारण बुवानी शेवटची वारी काही केला नाही त्यांचं त्यांना माहिती. पण त्याच्या आधी एक विषय देतो. त्याच्या विषय बुवा कराटे बुवाचे विषय बघा. श्याम तुला देतो उद्या मामा बघ. ही जी नवीनची पिढी आहे 10-15 वर्ष जर आपण मागे गेलो बरोबर बस, 10-15 वर्ष जर आपण मागे गेलो तर 90च्या दशकातली जी पिढी आहे त्या पिढीनं जे अनुभवलंय ना, त्या पिढीनं जे अनुभवलंय खूप बदल बघितले जगामध्ये. आणि आता नवरात्र उत्सव चालू, ही 6वी माळ आहे बरोबर ना. 6वी माळ आहे. उद्या 7व्या माळेला प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये सगळे बरेचसे इथले आहेत मंडळी, नवीनची पिढी असेल पण बरीचशी मंडळी प्राथमिक शाळेत शिकले बरोबर ना. तर प्रत्येकानं ती पाटी शाळेत जाताना नवरात्र उत्सवात देवीची पूजा करायची माहिती ना, देवीची पूजा करायची. आणि ती पाटी कोळशात घासून कसली असायची पाटी, हा अगदी कसली म्हणजे म्हणतात ना की गई गुजरी पाटी असायची आपली. ती पाटी घ्यायला पण पैसे नसायचे बरोबर ना. पण ती पाटी चांगली कोळशात साफ करून त्याच्यावर देवी काढून शाळेत आपण सरस्वती पूजन करायचो. म्हणून आज तो सुवर्ण दिवस आहे. आणि त्या दिवसाचं एक गाणं घेतो बघा कसं, हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंगला, आठवून बघा हो सभाजना ते दिस सुखाचे छान, पाटी पूजन करुणी झाले जीवनाचे कल्याण. कारण आताची पिढी आई वडील चांगले शिकले त्या प्राथमिक शाळेतच शिकले बरोबर ना. पण आताची मुलं इंग्लिश मीडियम मध्ये आणि त्या प्राथमिक शाळा बंद पडायला लागल्यात. परवाच्या दिवशी घड गायला होतं त्याच्यामध्ये, बंद झाल्या माझ्या काळाच्या जिल्हा परिषद शाळा बरोबर ना.
हा आज जो सुशांत गराडे तुमच्या समोर भाषण देतोय ना 2 तास, हा पण प्राथमिक शाळेतच शिक्षण घेऊन मोठा झालेला आहे. काय कमी आयुष्यात? आयुष्यात काय कमी आहे? तुमच्या बरोबर थाटात उभा आहे की नाही? भुवांच्या शब्दाला शब्द देतोय की नाही? पण आजची इंग्लिश मीडियम मधली जी पिढी आहे त्यांना हे सुख अनुभवायला भेटलं नाही. म्हणून आठवून बघा हो सभाजरा ते दिस सुखाचे छान, पाटी पूजन करुणी झालं जीवनाचं कल्याण. आठवून बघा हो सभाजना ते दिस सुखाचे छान. रूप तुझं त्यावर कोरलया, जीवनाच्या कोऱ्या पानावर लिहिलं अक्षर तुझा कृपे. आणि त्या पाटी बरोबर एक भिंतीमध्ये सिमेंटचा फळा असायचा, बरोबर? भिंतीवरती. म्हणून मान दिला तू सन्मान दिला, तुझ्यामुळं मी झालो भला. त्या भिंतीवरच्या फळ्यानं घडवलं आयुष्य माझं हे छान. त्या भिंतीवरच्या फळ्यानं घडवलं आयुष्य माझं हे छान. आठवून बघा हो समाज ते दिस सुखाचे छान. आठवून बघा हो समाज ते दिस सुखाचे छान. आठवून बघा हो समाज ते दिस सुखाचे छान. पाटी पूजन करून चाल जीवनाचं कल्याण. पाटी पूजन करून चाल जीवनाचं कल्याण. आठवून बघा हो समाज ते दिस सुखाचे छान. आठवून बघा हो समाज ते दिस सुखाचे छान. आणि कोकणावरती गीत देतो आपल्या सगळ्यांसाठी. आणि 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 हा बुवांचा मी विषय दिला होता. बुवानी ते काही उत्तर पाठवून घेतलेलं नाही. आणि बुवा खरोखर सांगतो, हे काही लोकांना फसवण्याचं माध्यम नाही, पण तुम्ही जे उत्तर दिलेलं आहे ते सुद्धा तुमचं चुकलेलं आहे. जरी ग्रंथ जरी बरोबर असतो तरी बुवा ते उत्तर पाठवून घेत नसतं, बरोबर ना? पण तुमचं सुद्धा उत्तर या ठिकाणी चुकलेलं आहे. आणि
झालेली आहे. गवळण झाली पाहिजे मोहन मुरलीवाला दादा. उघड्या या डोळ्यानी स्वप्न रावी पाहिले पाहताच भुवरी दृष्टही हादरले कोवळ्या मनाचा या निर्गुणाचा पाही वाहिन मी हाजरा मोहन मुरलीवाला भुलवी जगाला या गोकुळाला मोहन मुरलीवाला भुलवी जगाला या गोकुळाला नंद घरी नांद तुम्ही श्री नंदलाला गोकुळिया रांगतो मी श्री नंदलाला. आणि वडील होते, वडिलांच्या खांद्यावर संपूर्ण कार्यक्रमाची मदार होती. आणि सुशांत कराटे बाहेरून एंट्री करायचं कोणी बघितलंय का? बघितलंय कोणी एंट्री केलेली बाहेरून? आणि सूर्य निरागस नावायचो. आज दादाची फरमाईश आहे. अधिपति सुखपति छत्रपति गंधपति दीन निरंतर हो, दीन निरंतर हो, दीन निरंतर
हे गायल्यानंतर मला तेव्हाचा सुशांत गराडे आताच आठवतो, म्हणून या ठिकाणी सुयोग बुवा तुम्हाला सांगणं आहे, बारी शेवटच्या टप्प्यावरती आहे, बरोबर ना? पण जर तुम्ही कलगी दुऱ्यामध्ये असे कार्यक्रम केलात ना बुवा की तुम्हाला मान सन्मान पाहिजे, कारण इथं बेबीच्या डेटापासून वरडायला लागतो, बरोबर आहे ना? बेबीच्या डेटापासून वरडायला लागतं. तुम्ही अशी बारी गेलात ना किंवा करताय म्हणून तुमचं नाव होत नाही बुवा. प्रेमाचा सल्ला देतो तुम्हाला. आणि आई महालक्ष्मी आणि आई जुगाई या ठिकाणी आहे, बरोबर? नवरात्र उत्सव चालू आहे, नवरंगाची नवरूपं आईला लागलेली आहेत. माझ्या वडिलांनी जो कलगी दुऱ्यामध्ये गोंधळ अजरामर केला, कारण कलगी दुऱ्यामध्ये असा गोंधळ गाणारा शाहीरच झाला नाही, बरोबर ना? हे गर्वानं नाही तर अभिमानानं सांगतो. म्हणून नव चंडिका नवगा देवी, नव चंडिका नवगा देवी, आई गोंधळ तुझा ग मांडिला, सहावा संपला सातवा लागला, आई आलो तुझ्या मी गोंधळाला, माझे कारवांच्या वाडीचे महालक्ष्मी आई याव गोंधळाला, माझी महाकाली आई आज तुझा या गोंधळी मांडला, माझी ग्रामदेवता पल्लीनाथा वंदन माझं तुला, वंदन माझं तुला न देवा याव गोंधळाला, उध उध गांबे उध, उध उध भवाने उध, उध उध गांबे उध, उध 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 भवाने उध, उध उध गांबे उध, उध भवाने उध, उध उध गांबे उध, उध भवाने उध, उध उध गांबे उध, उध 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 भवाने
ह्याच ताकदीनं कारण कारण सुशांत गराडे बरोबर कायम मोठे मोठे शाहीर असतात बरोबर ना. हाच आवाज आणि हीच वारी सगळ्या ठिकाणी होऊ दे आणि तुझी सेवा करून घे. म्हणून या ठिकाणी अशा कार्यक्रमाचे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सुयोग पानकर गोवा जो हा कलगीधुऱ्याचा गण आपण पुजलेला आहे, तुम्हाला विनंती आहे की आरतीला यायचे. सुयोग गोवा आरतीला यायचं आहे. मंडळाचे समाज असतील है ना, कारण हा कोकण म्हटलं की सगळ्यांच्या घराघरामध्ये कलगीधुरा शक्तीधुरा आहे बरोबर ना. कोणाला नाचायचं असेल ना बिंदास यायचं, कारण ही आपली कला आहे आणि आपण वृत्तीगत करण्याचं काम हे आपलं आहे. कारण आता ठराविक शाहीर उरले या कलगीधुरामध्ये आणि ही कला जोपासतायत. म्हणून थै 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 नाचत यावे रंगणी गणराया, ही ओवाळू आरती ओवाळू आरती चरणी वाहिली काया, ओ देवा वाहिली काया. थै 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 नाचत यावे रंगणी गणराया, थै 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 नाचत यावे रंगणी गणराया. ओवाळू आरती ओवाळू आरती चरणी वाहिली काया, ओ देवा वाहिली काया. थै 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 नाचत यावे रंगणी गणराया, थै 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 नाचत यावे रंगणी गणराया. ओ आत्मरूपाची लावून ज्योती ओवाळतो तुझा, आत्मरूपाची लावून ज्योती ओवाळतो तुझा. अहंकारचा धूप जाळीला, अहंकारचा धूप जाळीला, तुझा रे माया सागरी एकराच माया. थै 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 नाचत यावे रंगणी गणराया, थै 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 नाचत यावे रंगणी गणराया. आम्ही तुझा गजराई नावाचा, यावी तुझा गजराई नावाचा. तुझा गजर हरिनामाचा चिंता रोविला, तुझा गजर हरिनामाचा चिंता रोविला. यावी तुझा गजर हरिनामाचा चिंता रोविला, यावी तुझा गजर हरिनामाचा. हे सदा सर्वदा योग तुझा करावा, तुझे कारण देह माझा पडावा. तुझे शुनको गुणवंता नायका मागणे शिरा.
हो दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे दिगंबरा हो दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि आजची झालेली सेवा देवीच्या चरणी अर्पण करून जे काही वाईट या कार्यक्रमामध्ये बोललं गेलं असेल ते आमचं दोन्ही शरीराला परत द्या आणि जे चांगलं असेल ते जाताना आपल्या बरोबर घेऊन जा हीच विनंती करतो आणि देवा मधला गर्व नसावा असेल तरी तो कोटी जावा निंदा माझ्या मुखी नसावी असेल तरी नष्ट होऊन जावे बोला श्री गणपती गजानन आई महालक्ष्मी माते तुझा विजय आई महाकाली माते तुझा